वाईट दिवस येतात तर चांगले दिवस नक्कीच येतात. वाईट दिवस म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनची एक सुवर्ण संधी. जी गोष्ट आपल्याला आपोआप मिळते त्याची आपल्याला किंमत नसते आणि जी गोष्ट आपल्याला स्वस्तात मिळते त्याची आपल्याला जाणीव नसते. कोणत्याही महान व्यक्तीच्या आयुष्यामध्ये वाईट दिवस येतातच, पण ते खचून न जाता त्याचा सामना करतात म्हणून ते महान व्यक्ती बनतात. सामान्य व्यक्ती वाईट दिवस आले तर गोंधळून जातो, कारण त्याला कम्फर्ट झोनची सवय असते. जसं उदाहरणार्थ त्याच्या कामाची जागा बदलली, इव्हन टेबल बदललं, खुर्ची बदलली, तरी त्याला अस्वस्थ वाटतं. वाईट दिवसामध्ये 3 गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. त्यातली महत्वाची गोष्ट नंबर 1 म्हणजे मेंटल बिहेवियर ऑफ द पीपल. लोकांची आपल्या प्रती जे वागणूक असते ते आपल्याला समजायला लागते, ते आपल्याला टाळायला लागतात किंवा लांब राहायला लागतात. पण अप्स अँड डाऊन नाही आले तर आपण पुढे जातच नाही. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे वाईट दिवस आयुष्यामध्ये आलेच पाहिजेत, तर आपल्याला पुढे जाता येतं आणि जर निगेटिव्ह दिवस आले, तर पॉझिटिव्ह दिवस सुद्धा येतातच, राहायला लागतात. जवळची लोकं आपल्यापासून लांब जातात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एक्सपिरियन्स अनुभव मिळतो. तुम्ही आतापर्यंतच्या प्रवासामध्ये किती संघर्ष केलेला आहात आणि या टफ टाइम मधून पास होताना तुम्ही किती अचिव्हमेंट केलंय याच्यावरती तुमचा एक्सपिरियन्स किंवा अनुभव डिपेंड असतो. पण मित्रांनो आपल्याला असं वाटतं की एकच काम आपण अनेक वर्ष करतो तर अनुभव म्हणतात हे चुकीचं आहे. कारण जर तुम्ही टफ प्रवासातून गेला नाही तुमचे जे एक्सपिरियन्स आहेत आणि तुमचे जे अचिव्हमेंट आहेत ते तुम्ही लोकांना सांगू शकत नाही आणि तेच तेच काम अनेक वर्ष केल्यामुळे तुमचे एक मेंटल ब्लॉकिंग पिरियड होतो आणि त्याला एक्सपिरियन्स आपण म्हणू शकत नाही. तुम्ही जितक्या वाईट परिस्थितीचा सामना कराल तितकेच तुम्ही मॅच्युअर बनता. म्हणजे याचा अर्थ होतो की आपण एखाद्या वाईट गोष्टीतून नाही गेलो तर आपल्याला पुढे येणाऱ्या काळामध्ये टफ टाइम जो असतो ते समजणारच नाही आणि मग त्याच्यासाठी प्रतिकारशक्ती जी आपल्याजवळ हवी ती मित्रांनो आपल्याकडे येणारच नाही. म्हणून नेहमी वाईट दिवस टाळू नये, ते येणारच आणि ते आल्यानंतर तुम्ही त्या परिस्थितीला कसे सामोरं जाता, संघर्ष करता याच्यावरती तुमचं पुढचं भवितव्य डिपेंड असतं. तिसरी म्हणजे न्यू अपॉर्च्युनिटी आणि नवीन टीमवर्क बरोबर काम करण्याची संधी मिळते. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते की तुमचे जुने रस्ते बंद होतात, नवीन मार्ग ओपन होतात, नवीन संधी उपलब्ध होतात. आपल्या सर्वांचा मेंदू प्रॉब्लेम वरती जास्त लक्ष देतो, सॉल्युशन वरती कमी लक्ष घालतो. चांगले दिवस आले तर अभिमान बाळगू नका आणि वाईट दिवस आले तर घाबरून जाऊ नका. काळोख झाल्यानंतर उजेड देखील येतो. वाईट दिवसामध्ये काम करण्याची इच्छा नसताना जे लोक काम करतात आणि निश्चितच त्यांचे चांगले दिवस येतात. म्हणजे याचा अर्थ असं असतं की वाईट दिवस जेव्हा येतात तेव्हा आपण लोकांना टाळायला लागतो. आपल्याला कामाचं जे असतं ते खरोखर आनंद मिळत नाही, काम करण्याची इच्छा होत नाही. पण त्यातूनच मार्ग काढत आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो आणि त्यामुळे आपल्याला चांगले दिवस निश्चितच येतात. हे खूप महत्वाचं आहे. काही लोक वाईट दिवसामध्ये देवाला म्हणतात की देवा मला धैर्य दे, पण लवकर दे. वाईट दिवसामध्ये आपण आपल्या जवळच्या लोकांना हर्ट करतो, कळत नकळत त्यांना दुखवत असतो हे आपल्याला समजून येत नाही. विदाउट पेन देर इज नो हॅपीनेस. नेहमी वाईट दिवस आपल्याला काहीतरी शिकवून जातात. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एका रूम मध्ये 4 मेणबत्ती जळत असतात. त्यातली एक मेणबत्ती म्हणते मी विश्वास आहे, पण लोकांना आता एकामेकांमध्ये विश्वास नाहीये. दुसरी मेणबत्ती म्हणते मी प्रेम आहे, पण लोकांना प्रेम करायला वेळ नाहीये. आणि हे असं बोलून दोन्ही मेणबत्त्या विझून जातात. आणि तिसरी जी मेणबत्ती असते ती म्हणते मी शांती आहे, पण लोकांना आज एकामेकांबद्दल घृणा आहे. आणि असं बोलून ती सुद्धा विझते. पण जी चौथी मेणबत्ती असते ती म्हणते मी आशा आहे आणि मी शेवटपर्यंत जळणार आणि त्याच्यानंतर मी ज्या बुजलेल्या मेणबत्त्या त्यांना सुद्धा परत मी जळवणार. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा जर अभ्यास केला तर हा उदाहरण एक सांगतो की आशावादी नेहमी राहायला पाहिजे. फरक या गोष्टीचा नाही पडत की तुम्ही समस्यांसमोर किती रडता. फरक या गोष्टीचा पडतो की त्या समस्यावरती तुम्ही कसं मात करता आणि सॉल्युशन शोधता आणि पुढे आपली वाटचाल करता.